हाय हॅलो सर्वांना. तर आत्ता मला दुपारी चॉकलेट फ्लेवरच्या 5 केकच्या ऑर्डर आलेल्या आहेत. म्हणजे 5 केक पाव पाव किलोमध्ये आहे. हे कॉलेज स्टुडंटनी ऑर्डर दिलेले आहे मला. तर ते ते आजकाल ट्रेंडिंगचं आहे ना चालू, की काय ते नाव लिहायचे तशातला केक आहे. माझा व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर मला सबस्क्राईब करा, लाईक करा, छान छान कमेंट करा. मी तुम्हाला दाखवते. आता मी बेस करून ठेवले, जवळजवळ रात्रीचे 12 वाजलेत आणि मी आता हेच करून घेते आणि जसं होईल तसं तुम्हाला दाखवते. कारण की आता म्हटलं सध्या क्रम कोट करून ठेवते, म्हणजे सकाळपर्यंत ते मस्त सेट होतील आणि मग पुढची डिझाईन तुम्हाला दाखवते. आता हे बघा, तुम्हाला दाखवते. 5 केक आहेत ना, ते बेक करून ठेवले. हे बघा, अशा पद्धतीने मी हे 5 केक आहेत ना, हे बेक करून ठेवलेत आणि आता ह्याचं क्रम कोट करून घेते. इथं क्रीम ही रेडी करून ठेवलेली आहे, गनाश रेडी करून ठेवले आणि आता पुढची प्रोसेस करून घेते पटकन, कारण की ऑलरेडी खूप लेट झालाय, 12 वाजून चाललेत. उद्या स्कूलही आहे ना, तर उठून आवरायचं पण आहे. तर जसं होईल तसं व्हिडिओ घेते आणि तुमच्याबरोबर शेअर करते आणि लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. काय नाव आहे, काय सरांचं काय नाव आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. तर चला कंटिन्यू बघत राहा. हे बघा, आता मी हे कट करून घेते. आता हे 5 केक मी याचे लेअर करून घेते. पाव किलोमध्ये 2च लेअर होतात, हे मी तुम्हाला सांगत असते नेहमी. तसंच हे मी 2 लेअर करून हे बघा. आता बेसला थोडी क्रीम लावून घेऊया. शुगर सिरप लावून घ्यायचा. केक आहेत म्हणजे तर त्याचे व्हिडिओ मला नाही काढायला भेटत, कारण की खूप म्हणजे घाई होऊन जाते ना, की केक बनवायचं की व्हिडिओ काढायचा, म्हणून नाही जमत. आता आपण चॉकलेट केक बनवतो त्याच पद्धतीने हाही आपण बनवून घेऊया. तर ते खूप ट्रेंडिंग चालू आहे ना हे केकचं नाव वगैरे. आता गॅस टाकून घेऊया. तरी मी तुम्हाला काल बोलले की आपले केक, चॉकलेट केक खूप म्हणजे फेमस झालेत असं वाटायला लागलं आणि ते खरंच आहे. कारण की दुपारी व्हिडिओ अपलोड केला आणि मला फोन आला की चॉकलेट केकच पाहिजे म्हणून. असं हे बघा, असं पूर्ण लावून घेतलेले आहे. तर चोको चिप्स टाकून घेते मी. आता ही टॉप लेअर ठेवून घेऊया. सिरप टाकून घेते मी. हे ना लवकर द्यायचे आहेत ना, म्हणून मी रात्री आता फक्त क्रम कोट वगैरे करून ठेवते. क्रम कोट म्हणजे क्रम कोट नाही, मी ॲक्च्युली फिनिशिंग पूर्णच करून घेणार आहे आणि सकाळी फक्त डेकोरेशन करायला घेणार, म्हणजे ते मस्त सेट पण होतील त्याच्यामुळे. आता इथं थोडंसं याच्यावर गनाश घालून घेऊया. आणि क्रम कोट करून घेऊया.
आता ह्याच पद्धतीने मी बाकीचे 4 केक क्रम कोट करून घेते आणि मग नंतर दाखवते जसं होईल तसं तुम्हाला. आता मी हा क्रम कोट करून फ्रीजमध्ये ठेवून घेते आणि बाकीचे करून घेते. हे बघा अशा पद्धतीने क्रम कोट करून घेतलेत 5ही केक. आता फ्रीजमध्ये जागा करून हे क्रम कोट व्हायला ठेवून दिलेत. थोड्या वेळ ठेवते मी आणि मग फायनल फिनिशिंग करायला घेऊया. हे बघा फ्रीजमध्ये ठेवून घेतलेत. आता आपण फायनल फिनिशिंग करायला घेऊयात. आता हे कस्टमरनी सांगितले ह्याला पूर्ण चॉकलेट हे टाकून घ्या म्हणून. म्हणजे मी त्यांना विचारलं म्हणून ह्याला पण मी थोडे जेवढी लागेल ना तेवढीच क्रीम लावून घेणार आहे. कारण वरती तर आपलं चॉकलेट येणार आहे ना गनाश, त्याच्यामुळे पूर्ण केक हाईड होऊन जाणार. हे बघा असं पूर्ण फिनिशिंग मस्त करून घेते मी केकला. छोटे केक बनवायला सोपे वाटतात पण खूप हार्ड असतात. तर मला हे 5 केक बनवायला खूप टाइम लागला बेक करायला. बघा झाली फिनिशिंग. आता हे तुम्ही बोलाल बेस दिसतोय म्हणून, तर काय नाही, ह्याच्यावर आपण हे गनाश घालून घेणार आहे तर हे सगळं हाईड होऊन जाणार आहे. तर मी बोर्ड क्लीन वगैरे करून घेते आणि परत हा सेट व्हायला ठेवूया आणि मग बाकीचे केक करून घेऊया. आता ह्याला कसं ना वरती सगळं चॉकलेट गनाशने ह्याला टाकून घ्यायचं आहे. म्हणून ह्याला कसं स्पॉन्ज दिसला तरी पण काय एवढं हे नाही, कारण की तो स्पॉन्ज नंतर गनाशमध्ये हाईड होऊन जातो. आता बोर्ड क्लीन करून घेऊया आणि हा आपण सेट करून घेऊया, सेट करायला ठेवून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने आपली 5ही केक आहेत ना, हे मस्त फिनिशिंग वगैरे करून ठेवून दिलेले आहेत. आणि आता उद्या आपण ह्याचं फायनल जे आहे गनाश वगैरे टाकून नाव वगैरे टाकून घेऊया. मग तुम्हाला दाखवते. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा.